अहो हे घ्या काढा, तुमचं पोट बिघडलं होतं ना. ठेव. रंजे काय चाललंय ग तुझं? तुझ्या सुनाचं पराक्रम सांगतेय. तिनं मुद्दाम मला उपाशी ठेवलंय. बरं मग काय करायचं ठरवलंय तू? त्या गोपाळ आणि लालीला सवतरायला सांगा. इथं तिच्या हाताखाली काम करायला काही नोकर नाहीये मी, ती सांगल ती करायला. रंजे एवढ्याशा गोष्टीसाठी माझ्या लेकाला आणि सुनेला घरापासून तोडतीयस होय का? एवढीशी गोष्ट आहे फुलाताई, एवढी गोष्ट आहे. कुठल्या घरामध्ये सून सासूशी असं वागती सांगा बरं? आणि आता आहे ना, ती मला त्रास देतीये, पण उद्या तुम्हा सगळ्यांना आहे ना तिच्या तालावर नाचविल, ती मुठीत ठेवल. सांगून ठेवते मी आता. म्हणून सांगते त्या दोघांना ना आत्ताच यग राहायला लावा. आणि मला आहे ना त्या लालीचं तोंड बी बघायचं नाहीये. रंजे पैस कप्पस की रंजे. अजिबात नाही फुलाताई, मी शांत बसणार नाही. आणि चाल नाही घाबरत त्या लालीला. तिला म्हणावं तिची जी काय नाटक आहे ना ती सगळी घराच्या बाहेर करायची, रणजी समोर नाही. म्हणून तुम्हाला सांगते ना का यग राहायला लावा त्यांना. आणि तुम्हाला जर जमत नसेल ना तर घराच्या वाटण्या करा, करून टाका वाड्याच्या वाटण्या. नाही होणार वाटणी. वाटणी नाही होणार. काय बोलताय रंजना आत्या तुम्ही? का परत 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 माझ्यावर खोटे आरोप करताय? अहो तुम्हाला घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही घर तोडायला निघालाय आणि विनाकारण सगळं खापर माझ्यावर फोडताय. तर विनाकारण म्हणे. तू काय वायस कमी रक्त आठवती का माझं? कशी वागतीस माझ्याशी? आत्ता तरी चांगलंच वागते. पण तुम्ही किती कालवा केला, किती गोंधळ घातला तरी मी काय हे घर सोडून जाणार नाही. आणि मी असेपर्यंत तरी हे आपलं घर तुटू देणार नाही. अहो घर जोडून ठेवायला किती कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला माहितीये? तुम्ही कधी जोडून ठेवायचा प्रयत्न केलाय? नाही ना? पण आप्पांनी, नरू आजींनी, पुला आत्यांनी इतकी वर्ष हे घर बांधून ठेवलंय आणि तुम्हाला फक्त घरातली कामं करायची नाहीत म्हणून तुम्ही हे घर तोडायला निघालाय. इतका इतका हलका विचार करताय आत्या तुम्ही. तुम्ही काही करा पण मी हे माझं घर तुटू देणार नाही. रंजे अगं जे तू बोलायला पाहिजे होतं ते माझी सून बोलतीय. ए रंजे, घर तुटलं, वाटण्या झाल्या तर गाव माझ्या तोंडात शेण घालल. आणि तुम्हाला या घरात राहायचं नसेल, तुम्हाला लईच त्रास होत असेल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या माहेरी. आडलंय माझं थिएटर, माझं घर आहे. मी इथून कुठं बी जाणार नाही. फुलात्या तुम्ही नका काळजी करू. मी आपलं घर नाही तुटू देणार.